पण तुम्ही वृंदावन मध्ये जर गेले 5 स्टार हॉटेल, त्या 5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा तुम्हाला कांदा पाहायला मिळणार नाही आणि लसूण पाहायला मिळणार नाही. ही वृंदावनातली भक्ती आहे, ही वृंदावनातली भक्ती आहे. आपण एकादशीला सुद्धा बोला की कांदा खाणारे माणसं तुम्हाला मी दाखवल, पण वृंदावनामध्ये चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा कांदा लसूण भेटत नाही. ही तिथली भक्ती आहे, हा तिथला भाव आहे. ते देवाला माऊली देव समजत नाहीत. ते ठाकूरजी कृष्ण कन्हैया जो आहे ना, हा लड्डू गोपाल, त्याला देव समजत नाहीत. ते त्याला काय समजतात? लेकरू समजतात. लेकरू काय समजतात? आणि लेकराला जे भोग चढवले जातात तेच ते देवाला चढवतात. त्याला दूध पाजणं, त्याला खाऊ घालणं. आता को खातो का नाही खातो तुम्ही म्हणाला, तो काय खात असतो का? निवत काय करावं लागतंय? बोला की दाखवावं लागत असतं, हे का नाही? पण तुम्ही मनातून जर दाखवला तर तो खातो पण. कोण कहते है भगवान खाते नहीं, माता शबरी के जैसे खिलाते नहीं. त्याला शबरी सारखं खाऊ घालावं लागतं. तो तुमच्या दारात चालत येतो, त्याच्या दारात तुम्हाला चालत जाण्याची गरज. खरं सांगा, रामाच्या दारात शबरी चालत गेली का राम तिच्या दारात चालत गेला? पाचंगरीकर, राम तिच्या दारात चालत गेला. का गेला? काम धंदा नव्हता त्याला म्हणून, आहे का नाही? अहो तिचा भाव पाहून गेला तो, थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाची दुष्काळ तयाला, त्याला भाव लागतो. भाव यथा ब्रज गोपिका नाम, असा आपला भाव असला पाहिजे वृंदावनातल्या गोपिका सारखा. आणि तो भाव खऱ्या अर्थानं या गोपिकांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एवढा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आणि मग श्रवण नकादी 88,000 ऋषींना ही चर्चा चालत असताना त्या ऋषींनी परत एक प्रश्न केला की म्हटले, नेमकं सूत महाराज म्हटले, या भागवताची जी निर्मिती आहे, खऱ्या अर्थानं ही निर्मिती कुणी निर्मिती केली ही भागवताची? एवढं तुम्ही सांगताय. तर मग ते म्हटले व्यासांनी केली. व्यासांनी. व्यास कोण आहेत? आता सांगितलं ना तुम्हाला. कोण? कोणाचे पप्पा? बोला ना. शुकदेवांचे वडील हे व्यास. म्हणले आता हे व्यास कोण आहे? आता तुम्हाला मी सांगितलं शुकदेवांचे वडील, पण तरी या श्रवण नकादी 88,000 ऋषींनी प्रश्न केला की नेमकं हे व्यास कोण आहे, त्यांचा जन्म कसा झाला? तर मग सूत महाराज म्हटले, हे व्यास जे आहेत की हे व्यास मत्स्यगंधा आणि पराशर यांच्या दोघांच्या संयोगातून त्यांचा जन्म झाला. ते व्यास महाराज आहेत. बोलिये व्यास भगवान की जय. हे व्यास महाराज आहेत. आणि हे व्यास महाराज की या व्यास महाराजांनी म्हटले 17 पुराण लिहिले. किती लिहिले? 17. किती? 17. अजून तुम्ही ऐकलं असेल किती? 18. किती? बोला की 18. पण ते 18 कसे लिहिले ते नंतर सांगावं लागेल, अगोदर 17 सांगावं लागतील, आहे का नाही? हे 17 पुराण लिहिले. पण व्यासांना मात्र मनाला संतोष नाही भेटला. एवढ्या 17 पुराणाची या व्यास महर्षींनी निर्मिती केली, पण निर्मिती करून सुद्धा मनाला समाधान वाटत नाही. आणि हे व्यास महाराज एकदा अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर चिंतागत अशा प्रकारचे बसलेले आहेत. मस्त जुळजुळ जुळजुळ पाणी वाहत आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, सुंदर नयनरम्य अशा प्रकारचं वातावरण आहे. पण त्या नयनरम्य वातावरणामध्ये सुद्धा व्यासांच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट आहे. आणि तेवढ्यामध्ये तिथे नारद महाराज येत आहेत. आणि नारद महाराज म्हणू लागले, महाराज तुमच्या दुःखाचं सावट तुमच्या चेहऱ्यावर काय? तुम्ही काय एवढे कशानं दुःखी आहेत? त्यावेळेस व्यास महर्षी म्हटले, नारदा मी 17 पुराण लिहिली, फार तत्वज्ञान मी माझ्या बुद्धीच्या कौशल्यानं मी लिहिलेलं आहे, पण तरी सुद्धा माझ्या मनाला अजून काही समाधान लागत नाही. नारद महाराज म्हणले, एवढं तुम्ही तत्वज्ञान लिहिलं? म्हणले हो. म्हणले एवढं पुराण 17 पुराण लिहिले? म्हटले हो. पण मनाला समाधान नाही. आणि मग नारद महाराज म्हणले, महाराज तुम्ही एवढं लिहिलंय, पण एखादं भगवंताचं वर्णन करणारं एखादं पुराण लिहिलं का?
त्याच्या स्वरूप लक्षणाचं वर्णन करणारं एखादा पुराण लिहिलं का? तर मग व्यास महाराज म्हणले तेवढी काही गोष्ट माझ्याकडून अजून घडली नाही. आणि मग नारद महाराज म्हणतात तुम्हाला ते करावं लागेल, ते अगोदर लिहावं लागेल, तेव्हा तुम्हाला समाधान, बोला ना, समाधान लागेल. व्यास महाराज नारदाला म्हणतात नारदा माझी काय परीक्षा बघायला का होतो? आता माझं वय झालंय, आता हातात लेखणी जर घेतली तर थरथर थरथर माझे हात कापतात, आता माझ्याकडून हे काम शक्य नाही, हे लिहिणं शक्य नाहीये. त्यावेळेस नारद महाराज म्हटले व्यास महाराज टेन्शन घेऊ नका, एकदा भगवंताची कृपा झाली आणि संतांची जर कृपा झाली तर 100% अशक्य ते शक्य गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही. बघा ना, अहो मी तुम्हाला लोकांचं सांगण्यापेक्षा माझं सांगतो म्हटले. मी आज तुमच्या समोर नारद म्हणून उभा आहे, नारद म्हणून उभा आहे, पण माझा पूर्व इतिहास तुम्हाला सांगतो. फक्त त्याला कृपा असावी लागते. कृपा झाली की नारदाचा सुद्धा मी आता नारद झालोय. बघा ना, मला तुमच्या समोर उभा राहिलो, मी नारद आहे. पण पूर्वजन्मीचा जर मी माझा विचार केला तर पूर्वजन्मी मी एका दासीचा पुत्र होतो. कोण म्हणतंय? नारद महाराज. माझी आई लोकांचे काम करून आमचा उदरनिर्वाह भागायचा. नारद महाराज स्वतःचं चरित्र सांगायला लागले बरं व्यास महाराजांना. म्हटले माझी आई कामधंदे करून माझं उदरनिर्वाह करायचे. त्याचं कारण असे म्हटले, कारण मी लहान असतानाच माझे वडील मला सोडून गेले. माझे वडील वारले आणि माझ्या आईच्या जीवावर मी राहत होतो. आमची आई कामधंदा करायची आणि मला माझं पालन पोषण करायचे. पण काही कालांतरानं आमच्या गावामध्ये काही साधू महात्मे आले आणि त्या साधू महात्म्याचा चातुर्मास आमच्या गावामध्ये सुरू झाला. आणि त्या चातुर्मासाला आमच्या आईला परमार्थाची आवड असल्यामुळं आमच्या आई दररोज त्या साधूंची सेवा करण्याकरता तिथं जायची. दररोज तो पाठ ऐकायची आणि पाठ ऐकत असताना एकटी जात नसायची, ती बोला ना मला घेऊन तिथं जायची. खरं सांगू का तुम्हाला, आपल्या घरामध्ये जर लहान लहान लेकरं असतील आणि तुम्ही जर कथा कीर्तनाला जर जात असाल तर ते लेकरं घरी ठेवून इकडे यायचं नाही, ते लेकरं घेऊन इकडे यायचं. काही म्हणतात बाबा ते लय येड्यावणी करत आहे, ते किती बी येड्यावणी करू द्या पण त्याला इथं आणा, बळच तिथं बसवा इथं त्याला. बघा समोरच्या धर्मामध्ये माऊली इसे अल्लाह कहते, इसे खुदा कहते, इसे मस्जिद कहते, ही शिकवण आहे त्या लोकांना, ही ट्रीटमेंट आहे त्यांना. आणि आपलं 25 वर्षाचं ठोळमं झालं तर त्याला पकवाज कशाला म्हणतात माहिती नाही. ते म्हणते ते ढुमक वाजत आहे मंदिरात, ढुमक. कळतंय तुम्हाला मी काय बोलतोय? याला पकवाज कळत नाही. टाळाला काय म्हणतात हे याची सुद्धा अजून अक्कल नाही. मला वाटतंय हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा अवमान आहे, अपमान आहे हा आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊ. पण समोरच्या धर्माकडे जर पाहिलं तर एवढंसं 5 वर्षाचं लेकरू कान उघडे करून ऐका, 5 वेळेस नमाज पडतंय. 5 वेळेस. किती वेळेस? 5 वेळेस. पण आपलं 25 वर्षाचं ठोळमं फक्त या दसऱ्याची त्या दसऱ्यालाच मंदिरात जातंय. ही आपल्या धर्माची फार मोठी शोकांतिका आहे. हा विचार जर कुणी करायला पाहिजे तर हा विचार माईबापानं करायला पाहिजे. कथा आहे, आणा त्यांना इकडं, ऐकू द्या. नाही ऐकलं इथं खेळू द्या त्यांना, पण हे शब्द त्यांच्या कानावर पडते. आणि हे शब्द, या शब्दाचाच परिणाम असा असतो की आज मी तुमच्या समोर हे गप्पा मारतो एवढ्या पोपटासारखे. आम्ही लहान असताना आमची आजी आम्हाला घेऊन जायची. आजी आता मी एवढा भाग्यवान आहे, मला दोन्ही आज्या भारी लागल्या. आईची बी आजी भारी लागली आणि बापाची बी आई, ती सुद्धा आजी भारीच लागली. आणि खरं नातवाला तयार करण्याचं काम जर कुणाचं असेल तर हे आजीचं काम आहे. आजीचं हे आजीनं तिला सांगावं याला हरिपाठ म्हणतात. माझ्या आजीला लिहिता वाचता येत नव्हतं, आमच्या वडिलाच्या आईला. आमच्या आजीचा हरिपाठ मी पाठ करून घेतला. कसा? दररोज मला म्हणायची सांग हे काय म्हणते त्याला. मग आम्ही सांगायचं याला सुंदरते ध्यान उभे विटेवरी. माऊली ती 5 दिवस घोकायची, तेव्हा तिला ते सुंदरते ध्यान उभे विटेवर एवढं पाठ व्हायचं. पण तिनं तो हरिपाठ पाठच केला. ही अशी जिज्ञासा मला वाटते बुजुर्ग ज्ञानोबराची ओवी आहे ना, हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि ये आचरती सामान्य सकळ.